आज आम्ही चाललोय गोरा येथील विपश्यना केंद्र पॅगोडाला। आमची प्रवासाची सुरुवात मारव्या मोठ्या बोटीतून झाली। या बोटीतून कोणालाही फुकट प्रवास करता येत नाही। त्याच वेळात आम्ही मनोरी जेटीला पोहोचलो। बाहेर आल्यावर समोरच आपल्याला रिक्षा स्टँड दिसते। पॅगोडाला जाण्यासाठी आपल्याला रिक्षावाले 250 रुपये घेतात। 250 रुपये इकडचा फिक्स रेट आहे। बोलत बोलत मी आणि माझ्या मम्मीची ट्रॅव्हलिंग सुरू। मनोरी गाव मुंबई सिटीमध्ये असून सुद्धा आपल्याला गावाची आठवण करून देते। 20 मिनिटं ट्रॅव्हल करून आम्ही पॅगोडा जवळ पोहोचलो। पॅगोडाचा एंट्री गेट बघून मन भरावून जाते। तर चला आपण आतमध्ये जाऊन संपूर्ण पॅगोडा फिरून घेऊया। पॅगोडाच्या चारी बाजूला खूप चांगले सुविचार लिहिलेले आहेत, जे आपल्याला धर्माची शिकवण देतात। पॅगोडाची निर्मिती ही ध्यान करण्यासाठी केलेली आहे। इथे आपण ध्यान करून आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो। मन हे खूप चंचल आहे, म्हणून जीवनात सुखी राहण्यासाठी ध्यान करणे खूप गरजेचे आहे। मैं समय हूं। इकडे जवळच आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। तुम्ही बाहेरून बॉटल आणून इकडे पाणी भरू शकता, विकत घ्यायची गरज नाही।
आम्ही सुद्धा इकडे 10 मिनिटं मेडिटेशनला बसलो. सन 2000 मध्ये पॅगोडाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि सन 2009 मध्ये पॅगोडाचं बांधकाम पूर्ण झाला. इकडे जवळच लहान मुलांसाठी खेळायला गार्डन आहे. त्यानंतर आम्ही गेलो फोटो गॅलरीला, जिथे जगभरातील पॅगोडाचे फोटो आणि माहिती बघायला मिळते. इथे आपल्याला पेंटिंग मधून भगवान गौतम बुद्धाच्या जीवनाचा प्रवास बघायला मिळतो. दिवसभर चालून मला खूप भूक लागलेली होती, तर मी आणि मम्मी चीज पॉपकॉर्न घेऊन खायला बसलो. इथे आपल्याला जेवणासाठी कॅन्टीन सुद्धा आहे, तर चला लगेच कॅन्टीनला जाऊया. कॅन्टीन मध्ये गेल्यावर उजव्या बाजूला कॅश काउंटर आहे, जिथे आपण पे करून जेवण ऑर्डर करू शकतो. इथे इंडियन आणि चायनीज फूड अवेलेबल आहे, पण फक्त व्हेज. जेवणासाठी आपल्याला सेल्फ सर्व्हिस करावी लागते. इथे लहान मुलांसाठी चॉकलेट, वेफर आणि आईस्क्रीम सुद्धा अवेलेबल आहे. जेवण झाल्यानंतर आमची निघायची वेळ झाली होती. निघताना इकडे छोटूसा शॉपिंग सेंटर आहे, ते आपण वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. बाय बाय आणि थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.